बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे ती जालन्यातून। महापालिकेच्या आयुक्तांनाच लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय आणि विशेष म्हणजे दालनातच ही लाच घेत असल्याचं आढळून आलंय। संतोष खांडेकर हे जालना महापालिकेचे आयुक्त आहेत। ते एका ठेकेदाराला देण्यासाठी त्यांनी 1 कोटींची लाच मागितल्याची प्राथमिक माहिती समोर येते। 1 कोटींची लाच त्यांनी मागितली। या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपये देण्याचं निश्चित झालं होतं। महापालिकेच्या आयुक्तांनाच एसीबीच्या पथकानं ताब्यात घेतल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे। संतोष खांडेकरांच्या निवासस्थानाची सुद्धा झडती घेतली जात असल्याचं समोर आलंय। लाचखोर आयुक्तांना अटक होताना ठेकेदारांनी मात्र फटाके फोडत आनंद साजरा केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुके यांच्याकडून। लक्ष्मण, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। महापालिकेच्या आयुक्तांनाच लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। नेमकी कशा पद्धतीने पकडलाय, किती कोटीची लाच त्यांनी घेतली आहे? दीपाली, आपण बघू शकतो की काल रात्री 8च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडलेली आहे। आपण बघू शकतो की जालना महानगरपालिका झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जालना महानगरपालिकेच्या वरच्या मजल्याचं काम सुरू होतं आणि याच ठिकाणी जो गुत्तेदार आहे या गुत्तेदाराकडून या ठिकाणी 1 कोटीपेक्षा अधिक रुपयाची लाच मागितल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि त्यानंतर या गुत्तेदारांना हे लाच देणं मान्य नसल्यामुळे त्याने आपण बघू शकतो की या ठिकाणी जालन्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या ठिकाणी त्यांनी तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने काल ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी अक्षरशः जे आयुक्त आहे हे स्वतः 10 लाखाची लाच घेताना या ठिकाणी रंगेहात त्यांना पकडण्यात गेलेला आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो की जे गुत्तेदार आहे यांच्यामध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी सुद्धा या ठिकाणी केलेली होती। कारण की गेल्या महिन्याभरात या ठिकाणी जे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे याकडे 3 वेळेस या गुत्तेदारांनी तक्रार केल्याची माहिती सुद्धा आता समोर येऊ लागलेली आहे। मात्र पुराव्या अभावी त्या तक्रारीवर कुठलीही कारवाई झालेली नव्हती। मात्र या गुत्तेदारांनी ठोस पुरावे दिल्याच्या नंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। निश्चितपणे जर एकंदरीत बघितलं आपण तर जे आयुक्त आहे आयुक्त या ठिकाणी जालना नगर परिषद असताना सुद्धा या ठिकाणी सीओ म्हणून कार्यरत होते। तेव्हापासूनच त्यांच्या विरोधात गुत्तेदार विरुद्ध सीओ अशी तक्रार होती आणि त्यानंतर हेच जे संतोष खांडेकर आहे हे स्वतः या ठिकाणी महानगरपालिका झाल्याच्या नंतर या ठिकाणी कारवाई केली जाते आणि सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।